नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी शांतपणे बसून विचार केलाय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता, त्याला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त मान देता, त्याच्या एका मेसेजची किंवा कॉलची दिवसभर आशेने वाट पाहता, पण ती व्यक्ती मात्र तुम्हाला काय देते? केवळ आणि केवळ दुर्लक्ष. हो, तेच वेदनादायी दुर्लक्ष. तुम्ही पाठवलेला मेसेज सीन होऊन अर्धा तास उत्तर येत नाही, कॉल केला तर उचलला जात नाही किंवा कट केला जातो, आणि समोर भेटल्यावर ती व्यक्ती अशी वागते जणू काही तुमचे तिच्या आयुष्यात अस्तित्वच उरलेले नाही. अशा वेळी छातीत एक अनकलनीय कळ उठते ना. राग, दुःख आणि हतबलता एकाच वेळी मनात गर्दी करतात. स्वतःचा आत्मसन्मान कुठेतरी पायदळी तुडवला जाते असा भास होतो. मन आतून ओरडून विचारतं की का मीच नेहमी धावपळ करायची, का मीच नेहमी कच खायची, का मी सुद्धा अशा प्रकारे दुर्लक्ष करू शकत नाही, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला माझी खरी किंमत कळेल आणि ती रात्रभर झोपू शकणार नाही. जर तुमच्या मनातही हाच आक्रोश असेल तर आजचा हा संवाद फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या केवळ समोरच्या व्यक्तीची मानसिकता बदलणार नाही, तर त्याला तुमच्या प्रेमासाठी आणि उपस्थितीसाठी तडपायला लावतील. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जाणून बुजून इग्नोर करते, तेव्हा ती प्रत्यक्षात आपल्या आत्मसन्मानावर वार करत असते. पण आता हा खेळ पूर्णपणे बदलणार आहे. आतापर्यंत तुम्ही त्याच्या मागे धावत होता, पण या मानसशास्त्रानुसार रचलेल्या उपायानंतर समोरची व्यक्ती स्वतः तुमचा शोध घेत तुमच्याकडे धावत येईल. ही कोणतीही जादूटोणा करण्याची पद्धत नाही, तर मानवी स्वभावाचा आणि मानसशास्त्राचा एक अतिशय प्रभावी नियम आहे. जर तुम्ही हा संवाद शेवटपर्यंत ऐकला तर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुर्लक्ष करताना 100 वेळा विचार करेल आणि तुम्ही रडत बसण्याऐवजी पूर्ण आत्मविश्वासाने परिस्थिती हाताळू शकाल. आता आपण या खेळाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम समजून घेऊया. पहिला मार्ग म्हणजे अटेन्शनची भुकेले होणे. पूर्णपणे थांबवा. मानसशास्त्र सांगते की दुर्लक्षाची वेदना ही एखाद्या शारीरिक जखमेपेक्षाही जास्त भयानक असते, कारण ती थेट आपल्या आत्मसन्मानाला दुखावते. माणूस नेहमी स्वतःची किंमत दुसऱ्याच्या नजरेत शोधत असतो. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला भाव देते तेव्हा आपण खास आहोत असे वाटते, पण तीच व्यक्ती जेव्हा अचानक दुर्लक्ष करू लागते तेव्हा आपल्या मनात स्वतःबद्दलच शंका निर्माण होते. दुर्लक्ष झाल्यामुळे माणूस अतिविचार करू लागतो, त्याचा आत्मविश्वास खचतो आणि तो भावनिक दृष्ट्या कोलमडतो. पण इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. आपण दुर्लक्ष टाळण्यासाठी आणखी जास्त मेसेज करू लागतो, सतत कॉल करतो आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी गयावया करतो. मानसशास्त्राचा एक साधा नियम आहे, ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो तिची बाजारपेठेत किंमत नेहमी कमी असते. जर तुम्ही समोरच्यासाठी 24 तास उपलब्ध असाल, त्याच्या एका हाकेवर धावून जात असाल, तर तो तुमची किंमत का करेल? म्हणूनच जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करेल तेव्हा सर्वात पहिले काम हे करा की पूर्णपणे शांत व्हा. ना कोणती तक्रार करा, ना मेसेजचा पाऊस पाडा. तुमची अचानक आलेली शांतता समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते. त्याला सवय होते की तुम्ही नेहमी त्याच्या मागे धावाल, पण जेव्हा तुम्ही धावणे बंद करता तेव्हा त्याच्या मनात पहिला धक्का बसतो की ही व्यक्ती अचानक गायब का झाली. ही बेचैनीच त्याला तुमच्याकडे पाहायला भाग पाडते. अटेन्शनची भुकेली न बनता स्वतःचे आयुष्य जगा. तुमचे छंद, तुमचे काम आणि तुमचे मित्र यांच्यात रमून जा. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या जगात आनंदी दिसता तेव्हा तुमच्या भोवती एक वेगळेच आकर्षण निर्माण होते. दुर्मिळता नेहमी किंमत वाढवते, हे कायम लक्षात ठेवा. या शांततेचे आणि स्वतःला सावरण्याच्या पहिल्या टप्प्यानंतर आता वेळ येते ती खेळ आपल्या हातात घेण्याची, आणि इथेच आपला दुसरा पायरीचा प्रवास सुरू होतो. दुसरा मार्ग म्हणजे दुर्लक्ष करून स्वतः शक्तिशाली बना. जर समोरच्याने तुम्हाला इग्नोर करण्याचे हत्यार वापरले असेल तर आता वेळ आहे त्यांना त्यांच्याच शस्त्राने उत्तर देण्याची. पण हे काम आपल्याला रागाने किंवा चिडून करायचे नाही, तर अत्यंत समजूतदारपणाने आणि संयमाने करायचे आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला उलट दुर्लक्ष करता तेव्हा समोरच्याच्या मनात 2 मोठे प्रश्न निर्माण होतात. पहिली गोष्ट म्हणजे ही व्यक्ती माझ्या मागे का धावत नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या आयुष्यात माझ्यापेक्षा महत्वाचे दुसरे कोणी आले आहे का. तुमची शांतता त्याच्यासाठी एक गूढ रहस्य बनते. आता हे दुर्लक्ष कसे करायचे हेही समजून घ्या. जर त्याचा मेसेज आलास तर पूर्वीसारखे एका सेकंदात उत्तर देणे बंद करा. थोडं थांबून शांततेने उत्तर द्या. सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय राहा, तुमचे आयुष्य मजेत सुरू आहे हे दिसू द्या, पण त्याच्या मेसेजचा किंवा कॉलचा
लगेच प्रतिसाद देऊ नका. समोर प्रत्यक्ष भेट झाल्यास अति उत्साह न दाखवता एकदम सामान्य आणि संयमी राहा. तुमचा दृष्टिकोन असा हवा आहे की तू माझ्या आयुष्यात असलीस किंवा नसलीस तरी माझे जग थांबलेले नाही, ते अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे. जेव्हा तुम्ही हा मार्ग अवलंबता तेव्हा नात्यातील सत्तेचे केंद्र पूर्णपणे बदलते. जो माणूस कालपर्यंत तुम्हाला इग्नोर करून स्वतःला राजे समजत होता तोच माणूस आता तुमच्या एका मेसेजची आणि एका नजरेची वाट पाहू लागतो. तुमचे शांत दुर्लक्ष त्याला आतून ढवळून काढते आणि त्याला जाणीव करून देते की तुमचे आयुष्य त्याच्यावर अवलंबून नाही. इथेच आपण त्याच्या मनावर पहिला विजय मिळवलेला असतो. पण या नियंत्रणाला कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपल्याला पुढील महत्वाच्या टप्प्याकडे वळावे लागेल. तिसरा मार्ग म्हणजे स्वतःची किंमत आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवणे. जगात एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, माणूस नेहमी अशाच गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या मागे धावतो ज्याची किंमत त्याच्या स्वतःपेक्षा जास्त असते. मग ते पैसे असोत, पद असो किंवा एखादे नाते असो. जर समोरच्याला वाटले की तुम्ही अगदी सहज उपलब्ध आहात आणि तुमची स्वतःची काहीही ओळख नाही तर तो कधीही तुमचा आदर करणार नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची, व्यक्तिमत्वाची आणि उपस्थितीची किंमत इतकी वाढवता की त्याला तुमची जागा शोधणे कठीण जाते तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मिळवण्यासाठी धडपडू लागेल. स्वतःची किंमत कशी वाढवाल? सर्वात आधी तुमच्या करिअरवर आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होता तेव्हा लोक आपोआप तुमचा आदर करू लागतात. स्वतःच्या फिटनेसवर आणि राहणीमानावर काम करा. नवीन कपडे, छान ग्रूमिंग आणि आरोग्याची काळजी यामुळे तुमचा आत्मविश्वास दुगुणित होतो. दररोज काहीतरी नवीन शिकत राहा, नवीन कौशल्ये आत्मसात करा. जेव्हा समोरच्याला दिसेल की तुम्ही दिवसेंदिवस प्रगती करत आहात आणि तुमचे आयुष्य एका वेगळ्या स्तरावर जात आहे तेव्हा त्याला सोशल प्रूफ मिळतो. इतर लोक जेव्हा तुमचा आदर करतात आणि तुमच्यासोबत राहणे पसंत करतात तेव्हा तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती लाजेने आणि पश्चातापाने चूर होते. तुमचा दृष्टिकोन असा असावा की मी एकटा किंवा एकटी सुद्धा अत्यंत आनंदी आहे, पण जर कोणी माझ्या आयुष्यात आले तर त्याने माझ्या आयुष्याची शोभा वाढवली पाहिजे. माझी किंमत कमी करता कामा नये. कोणावरही भावनिक दृष्ट्या अवलंबून राहू नका. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जग तुमची किंमत ओळखू लागते. जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्य अशा प्रकारे वाढवता तेव्हा समोरच्याच्या मनात एक सुप्त हालचाल सुरू होते ज्याचा वापर करून आपल्याला पुढची पायरी गाठायची आहे. चौथा मार्ग म्हणजे मानसशास्त्री आणि भावनिक ट्रिगर्सचा योग्य वापर करणे. माणसाला त्याची बुद्धी जितकी चालवत नाही तितके त्याची मन आणि भावना चालवत असतात. समोरची व्यक्ती कितीही कठोर बनण्याचा प्रयत्न करत असली तरी तिचे निर्णय आणि तिची अस्वस्थता ही भावनांमधूनच जन्माला येते. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावनिक बटणे दाबण्यास शिकलात तर त्याला तुमच्याकडे आकर्षित होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. भावनिक ट्रिगर्स म्हणजे अशा काही लहान सहान गोष्टी ज्या समोरच्याच्या मनात थेट जुनी आठवणी आणि भावना जागृत करतात. उदाहरणार्थ तुमच्या नात्याशी जोडलेले एखादे जुने गाणे, एखादी खास जागा किंवा तुमच्या दोघांमध्ये एखादी आवडती सवय. यासोबतच त्याला तुमच्या अनुपस्थितीची आणि गमावण्याची भीती दाखवणे हा सर्वात मोठा भावनिक ट्रिगर आहे. तुमचे आयुष्य अशा प्रकारे सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष आयुष्यात दाखवा की तुम्ही मित्रांसोबत मनापासून हसत आहात, नवीन ठिकाणी फिरत आहात आणि आनंदाने जगत आहात. हे पाहून त्याच्या मनात अचानक प्रश्न निर्माण होतो की ही व्यक्ती माझ्याशिवाय इतकी खुश कशी राहू शकते. या उत्सुकतेमुळे त्याच्या मनात तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. प्रत्येक गोष्टीचा उलगडा त्याच्यासमोर करू नका. थोडे गूढ आणि रहस्य कायम ठेवा. माणसाचा स्वभाव असा आहे की तो प्रेमाने जितका बदलत नाही तितका तो काहीतरी कायमचे गमावण्याच्या भीतीपोटी बदलतो. जेव्हा त्याला वाटते की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात आहात आणि नवीन लोकांना जोडत आहात तेव्हा त्याला तुम्हाला गमावण्याची तीव्र भीती वाटू लागते. या भावनिक ट्रिगरमुळे त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता पराकोटीला नेण्यासाठी आता आपल्याला शेवटचा आणि सर्वात घातक मार्ग वापरावा लागेल. पाचवा मार्ग म्हणजे तुमच्या कमतरतेची आणि अनुपस्थितीची तीव्र जाणीव करून देणे. एका जुन्या म्हणीप्रमाणे माणसाला कोणत्याही गोष्टीची खरी किंमत ती गोष्ट त्याच्यापासून दूर गेल्यावरच कळते. हाच नियम नात्यांमध्ये तंतोतंत लागू होतो. जेव्हा तुम्ही सतत समोरच्या व्यक्तीच्या अवतीभोवती असतात, त्याच्या प्रत्येक हाकेला ओ देतात तेव्हा त्याला तुमची सवय होते आणि सवयीची किंमत माणसाला राहत नाही. पण जेव्हा तुम्ही अचानक स्वतःला मागे घेता, तुमची उपस्थिती कमी करता तेव्हा त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होते. हीच पोकळी त्याच्या मनातील तळमळीचे सर्वात मोठे कारण बनते. ही कमतरता कशी दाखवाल? तुमची उपलब्धता पूर्णपणे कमी करा. जिथे तुम्ही आधी दिवसभरात 10 मेसेज करत होता तिथे आता फक्त गरजेपुरता एकच मेसेज करा.
नेहमी फोन उचलण्याऐवजी स्वतःला कामात व्यस्त ठेवा. सोशल मीडियावर तुमची अनुपस्थिती आणि तुमचे वेगळे अस्तित्व दाखवून द्या. मित्रांसोबत आनंद लुटतानाचे फोटो टाका, पण त्यात त्याला कुठेही समाविष्ट करू नका. जेव्हा ती व्यक्ती हे सर्व पाहते तेव्हा तिच्या मनात एकच विचार येतो की हिच्या आयुष्यात बहुधा आता माझी गरज उरलेली नाही. हीच बोझ तिला रात्री झोपू देत नाही. सर्वात जास्त भीती तेव्हा निर्माण होते जेव्हा त्याला वाटते की तुमची जागा आता दुसरे कोणीतरी घेत आहे किंवा तुम्ही त्याला सहज रिप्लेस करू शकता. हीच भीती त्याच्या तळमळ शिखरावर पोहोचवते आणि मग तो स्वतःचे सगळे भ्रामक अहंकार बाजूला ठेवून तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी धडपडू लागतो. या पाचही मार्गाचा योग्य वापर केल्यानंतर आता खेळाचे सर्व नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात आलेले असते. जो माणूस कालपर्यंत तुम्हाला साधे उत्तर देणे गरजेचे समजत नव्हता, तोच माणूस आज तुमच्या एका फोनसाठी किंवा एका भेटीसाठी आतुर झालेला असतो. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रवासातून आपल्याला एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. कोणीतरी आपल्याला इग्नोर करण्याची हिंमत तेव्हाच करतो जेव्हा आपण स्वतः त्याला ती ताकद देतो. आपण स्वतःची किंमत विसरून त्याच्या पावलांवर आपले आयुष्य वाहून देतो. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान ओळखता, स्वतःच्या करिअरवर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करता आणि स्वतःची किंमत वाढवता, त्या क्षणी जगाची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आता समोरची व्यक्ती तुमच्याकडे परत आली तर तिला तुमच्या अटीवर आयुष्यात जागा द्यायची की तिला तिची जागा दाखवून स्वतःच्या आयुष्यात पुढे निघून जायचे, हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल. तुम्ही या जगात अतिशय खास आहात. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि तुमचे प्रेम इतके स्वस्त नाही की कोणी उठून त्याचा अनादर करावा. म्हणूनच स्वतःवर मनापासून प्रेम करा, स्वतःची किंमत वाढवा आणि आपला आत्मसन्मान नेहमी सर्वोच्च ठेवा. जर तुम्हाला हा आजचा संवाद आवडला असेल आणि यातून नवीन ऊर्जा मिळाली असेल तर या विचारांना तुमच्या आयुष्यात नक्की उतरवा. स्वतःवर विश्वास ठेवा, खंबीर राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.